IPLमध्ये काल पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादचा तडाखेबंद सलामीवीर अभिषेक शर्माचं वादळ पाहायला मिळालं। अभिषेक शर्माच्या नाबाद शतकाच्या जोरावर हैदराबादनं दिल्ली कॅपिटल्सवर 47 धावांनी विजय मिळवलाय। या सामन्यात दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता। प्रथम फलंदाजी करताना हैदराबादकडून अभिषेक शर्मानं तुफानी शतकी खेळी साकारली आहे। 68 चेंडूत 10 चौकार आणि 10 षटकारांच्या जोरावर नाबाद 135 धावांची खेळी केली आहे। त्याला शेवटी हेनरी क्लासेनची चांगली साथही मिळाली। हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 2 गडी बाद 242 धावांचा डोंगर उभारला। या धावांचा बचाव करताना हैदराबादच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली। ईशान मलिंगानं सर्वाधिक 4 गडी बाद केले। दिल्लीचा संघ विजयापासून 47 धावा दूर राहिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.